नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आज आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण करणार आहोत मुगाचे डोसे. तर याच्यासाठी हे जे लागणार साहित्य आहे ते आपण घेतलं आहे. इथे अख्खे हिरवे मूग आहेत 1 वाटी, मुगाची डाळ 1 वाटी आणि 1 वाटी तांदूळ, म्हणजे हे समप्रमाणात आपण हे जिन्नस घेतलेले आहेत. तर हे सगळे जे जिन्नस आहेत किंवा हे सगळे जे पदार्थ आहेत ते एका पातेल्यात घालून मिक्स करून 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं. तर हे जे मुगाचे डोसे आहेत ते अगदी पौष्टिक आहेत आणि लगेच होतात. म्हणजे याला कुठल्याही फर्मेंटेशनची गरज नाही. अगदी 4 ते 5 तास फक्त हे सगळं साहित्य तुम्ही भिजवल्यानंतर लगेच याचे डोसे घालू शकता. आता हे धुवून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित पाणी घालून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. पण हे सगळं धुतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. आता याच्यात पाणी घालून हे ठेवायचं. पाणी भरपूर घालायचं, म्हणजे व्यवस्थित सगळं भिजलं पाहिजे, यासाठी भरपूर पाणी घालून ठेवायचं. आता हे असंच 5 तास किंवा 4 तास बाजूला ठेवून द्यायचं आणि भिजल्यानंतर मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर हे भिजवण्यासाठी तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता. मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरला. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तांदूळ घ्यायचा. पण हे तिन्ही जे साहित्य आहेत किंवा जिन्नस आहेत ते समप्रमाणात घेऊन भिजत घालायचं. तर इथे आता 5 तास व्यवस्थित झालेले आहेत आणि हे आपण जे साहित्य काही भिजायला घातलं होतं ते व्यवस्थित भिजून झालेलं आहे. आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. बॅचेसमध्येच करावं लागेल, सगळं एकत्र निघणार नाही. तर हे वाटण करताना आपण इथे थोडेसे आल्याचे तुकडे, 4 मिरच्या ज्या आहेत त्या तुकडे करून घेतलेत ते घालूयात आणि थोडी हिरवी कोथिंबीर. तर हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच पाणी घालायचं आहे. आता हे वाटण आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी सुद्धा याच्यात दिसते. तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. अगदी फार घट्ट नाही आणि अगदीच पातळ पण असं पीठ घ्यायचं नाही, कारण जर खूपच पातळ झालं तर डोसा जो आहे तो पटकन सुटत नाही. आता ही पेस्ट झालेली आहे, तर याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात. आणि ही डोसा जो आहे तो डायरेक्ट आपण करायला तयार आहे. याच्यामध्ये ना कुठल्या फर्मेंटेशनची गरज आहे किंवा वरून सोडा इनो काही नाही घातलं तरी सुद्धा हे डोसे अगदी छान निघतात. तर इथे तवा आपण ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल पसरून घेऊया. डोसा टाकताना तवा अगदीच गरम करण्याची गरज नाहीये. थोडासाच गरम असेल तेव्हाच डोसा टाकायचा. आता हा डोसा घालून घेऊयात. हलक्या हाताने पसरायचा, म्हणजे जाडपणा जो आहे तो व्यवस्थित येतो. जसा जाड किंवा पातळ तुम्हाला हवाय त्याप्रमाणेच हा डोसा जो आहे तो पसरून घ्यायचा. थोडंसं तेल घालूयात, म्हणजे पचायला मदत होईल. तुम्ही बघू शकता की डोस्याला जी आहे ती जाळी सुद्धा सुटायला लागलेली आहे. आता आणखीन थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे डोसा पचला हे कसं कळतं, तर तो स्वतःहूनच जे साईज आहेत त्याचे ते लूज होतात. 2 ते 3 मिनिटांमध्ये डोसा जो आहे तो व्यवस्थित भाजून तयार होतो. तर इथे आपला जो डोसा आहे त्याने साईड सोडलेला आहे. आता ह्याला पलटी करून घेऊयात. जर पलटी नाही केला, असाच जरी रोल केला तरीही चालेल, पण तुम्ही बघू शकता की किती सुंदर रंग आलेला आहे, गोल्डन एकदम. न पलटी करता भाजला तरीही चालेल, पण थोडासा अगदी 30 सेकंदासाठी तरी आम्ही पलटी करून घेतो. आता याच्यामध्ये कुठलाही तेल घालण्याची गरज नाहीये. हा डोसा इथे झालेला आहे. आपण याला रोल करून घेऊया. क्रिस्पन छान आलेली याच्यावरती. तर हा डोसा खाण्यासाठी तयार आहे. तर इथे आपला डोसा जो आहे तो बनवून तयार आहे. हा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता की दुसऱ्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा अगदी केचप बरोबर सुद्धा खूप छान लागतो. तर एकदा या प्रकारे हा डोसा नक्की करून पहा. फारच सोपी रेसिपी आहे, अगदी थोड्या वेळेत होतो.
फार कष्टही घ्यावे लागत नाहीत, चवीला तेवढा चांगला आणि त्याहून जास्त पौष्टिक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा. व्हिडिओवर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.